हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण टिश्यू कल्चर बघितलं. नाव नेक्स्ट पॉईंट दॅट इज सिंगल सेल प्रोटीन. शब्दातच आहे सिंगल सेल प्रोटीन. सिंगल सेल मीन्स जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्हाला माहिती आहे, अल्गी, बंजाय, बॅक्टेरिया अँड ईस्ट, हे सिंगल सेल असतील. त्यांचं मिक्स कल्चर करायचं आणि त्याच्यापासून प्रोटीन तयार करायचं, राईट. सो याची गरज का पडली आणि का पुढे आता याची डिमांड पण वाढत आहे असं म्हटलं जातं. बाय 2050, the world would need to produce 1,250 million tons of meat and dairy products per year. याचाच अर्थ असा की मांस आणि डेअरी प्रोडक्टची डिमांड वाढणार आहे 2050 या वर्षापर्यंत, या कालावधीमध्ये. ती होणार आहे 1,250 मिलियन टन्स एका वर्षामध्ये. मग एवढी सगळी डिमांड पूर्ण करण्यासाठी फक्त ॲनिमलच्या जोरावरती किंवा ती दुधाच्या म्हणजे ॲनिमलच्या जोरावरती कंप्लीट होणार नाही. ओके, मग त्याला वेगळं काहीतरी सोर्स लागेल आणि मग त्या सोर्ससाठी काय केलं गेलं पाहिजे, तर सिंगल सेल प्रोटीन. आणि तुम्ही बघता मटन असेल, वॉट एव्हर मीट त्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी यूज केले जातात काय, ॲनिमल्स यूज केले जातात, पण ते पुरेसे नाही आहेत. मग त्याला दुसरा सोर्स हवा, मग त्याच्यासाठी लागतील आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तुम्ही बघितलं लास्ट टाईम कन्व्हेन्शनल ब्रीडिंगने न्यूट्रिशियस फूड फॉर्म केलं जात आहे, पण तरी देखील माल न्यूट्रिशन हा प्रकार आहे. म्हणजे कुपोषित बालकं अजूनही आहेत. डेव्हलप कंट्री असो किंवा अंडर डेव्हलप कंट्री असो, कुपोषण तुम्हाला पाहायला मिळतं पॉप्युलेशनमध्ये, ठीक आहे ना, कुपोषित बालकं. मग ह्याचं काय कारण आहे? जरी फूड असेल अवेलेबल तरी ते न्यूट्रिशियस नाही आहे. ओके, आणि न्यूट्रिशियस असेल तर ते कुठपर्यंत पोहोचतं, किती लोकांपर्यंत पोहोचतं, किती त्याला खातात, या सगळ्या गोष्टी आहेत. सो न्यूट्रिएंट प्रोटीन रिच फूड जर फॉर्म करायचं असेल तर प्रोटीन गरजेचं आहे, ठीक आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रकार आहे प्रोटीन माल न्यूट्रिशनचा, हा पण बऱ्यापैकी आहे आणि जसं जसं पुढे जाईल तसं तसं पण हा वाढत जाईल. सो द एफर्ट्स इन अदर डिरेक्शन आर ऑल्सो अंडरटेकन इन नॉन कन्व्हेन्शनल वे. आता नॉन कन्व्हेन्शनल वे कुठला, तर SCP. सो सच वे इज प्रोडक्शन ऑफ SCP सेल प्रोटीन्स किंवा सिंगल सेल प्रोटीन. सो इम्पॉर्टन्स ऑफ SCP वॉज रिअलाइज्ड ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट. याचं महत्त्व त्यावेळेस कळलेलं आहे. वर्ल्ड वॉर ज्यावेळेस फर्स्ट होता त्यावेळेस त्याचं महत्त्व समजलेलं आहे, किती गरजेचं असतं. कारण पुढे पाहणारच आहोत आपण कशा प्रकारे याचं महत्त्व आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज एक्झॅक्टली सिंगल सेल प्रोटीन? इट रेफर्स टू एडिबल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. एडिबल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, जे अशी मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यापासून मिळणारं प्रोटीन आता कसं असेल, खाण्यायोग्य किंवा ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स योग्य असतील आपल्या बॉडीसाठी, ह्युमन बॉडीसाठी, राईट, एडिबल, खाण्यायोग्य. सो द बायोमास और टोटल प्रोटीन एक्सट्रॅक्ट फ्रॉम प्युअर और मिक्स कल्चर ऑफ एल्गी, फंजाय, बॅक्टेरिया अँड ईस्ट यूज्ड एज अ इन्ग्रेडियंट और सबस्टिट्यूट्स फॉर प्रोटीन रिच फूड्स. सो बायोमास मीन्स कुठले पण जे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा लिव्हिंग थिंग यूज करून जे प्रोटीन फॉर्म करतो त्याला म्हणायचं बायोमास, ठीक आहे ना, किंवा लिव्हिंग थिंग्स. मग त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे लिव्हिंग थिंग्स आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट जी मोठ्या प्रमाणामध्ये यूज केली गेलेली आहे, ॲनिमल असेल किंवा बॅक्टेरिया असेल, फंज असेल, या टोटली त्याला ज्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट काढला ते जे असेल त्याला म्हणूयात बायोमास. ओके, और टोटल प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम प्युअर और मिक्स कल्चर, अल्गी, फंजाय ह्यांचं मिक्स कल्चर असेल किंवा एकापासून पण फॉर्म करू शकतो, ठीक आहे. तर यांचा यूज करून प्रोटीन रिच फूड फॉर्म करायचं, राईट. मग प्रोटीन रिच फूड जे असेल, आता इथे म्हटलं आहे अँड इज यूज ॲज अ इन्ग्रेडियंट ऑर सबस्टिट्यूट्स फॉर प्रोटीन रिच फूड, राईट. सो इन्ग्रेडियंट मीन्स एनी ऑफ द फूड्स और सबस्टन्स दॅट आर कंबाईन्ड टू मेक अ पर्टिक्युलर डिश. एखादी डिश तयार करण्यासाठी काय करायचं, फूड कंबाईन करायचं और सबस्टन्स कंबाईन करायचं आणि काय करायचं, पर्टिक्युलर डिश बनवायची. म्हणजे कुठले तरी आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्ही काय केले, इथे मिक्स केले आणि त्यापासून एक डिश तयार केली किंवा त्याच्यापासून काय मिळवलं आहे, प्रोटीन रिच फूड बनवलं आहे. ओके, सो डायटरी प्रोटीन सप्लिमेंट.
ज्याला आपण म्हणतो डायटरी प्रोटीन सप्लिमेंट. सो SCP कॅन बी यूज्ड ॲज अ प्रोटीन सप्लिमेंट फॉर ह्युमन्स अँड ॲनिमल्स. प्रोटीन सप्लिमेंट ॲज अ म्हणून यूज केली जातं काय, SCP ह्युमनसाठी आणि ॲनिमलसाठी. लक्षात येतं. सो सिंगल सेल प्रोटीनला काय म्हणतात, सिम्पल वे, सिंगल सेल प्रोटीन रिफर्स टू द क्रूड ऑर रिफाइंड एडिबल प्रोटीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम प्युअर मायक्रोबियल कल्चर ऑर फ्रॉम डेड ऑर ड्राईड सेल बायोमास. डेड किंवा ड्राईड सेल बायोमासपासनं जे प्रोटीन मिळवलेलं आहे त्या प्रोटीनला म्हणायचं सिंगल सेल प्रोटीन. पुढे आपण आता जाऊयात आणि बघूयात काय एक्झॅक्टली. ओके, यांनी काय केलं, वेस्टेजमधला कार्बन आणि नायट्रोजनचा यूज केला आणि त्याला कशात कन्वर्ट केलं, प्रोटीनमध्ये. येते लक्षात? ठीक आहे. सो नेक्स्ट, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. नेक्स्ट, मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज फॉर प्रोडक्शन ऑफ सिंगल सेल प्रोटीन. याच्यामध्ये कुठली मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केली जातात. आता सर्वात अगोदर अल्गी जर बघितलं तर अल्गीमध्ये स्पायरुलिना आहे, क्लोरेल्ला आहे. ठीक आहे. आता खूप एक सांगतो तुम्हाला महत्त्वाचं, काय म्हटलं तुम्हाला, अल्गी, बरोबर ना. मग अल्गीमध्ये मी तुम्हाला म्हटलं क्लोरेल्ला आणि स्पायरुलिना. आता इथे बघा महत्त्वाचं आहे की स्पायरुलिना ही जी अल्गी आहे ही सहजपणे ग्रो करता येते. सो स्पायरुलिना कॅन इझिली बी ग्रोन ऑन अ वेस्ट वॉटर फ्रॉम वेस्ट वॉटर फ्रॉम पोटॅटोज प्रोसेसिंग युनिट, स्ट्रॉ, मोलासेस, ॲनिमल मॅन्युअर. सो आता इथे काय की स्पायरुलिना टॅबलेट पण काय केल्या जातात, फॉर्म केल्या जातात. सो द नेक्स्ट इज वॉट, बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया, याच्यामध्ये बॅक्टेरिया जर बघितले आपण, मेथिलोफिलस, मेथिलोट्रॉफस, बॅसिलस मेगॅस्टेरियम. तर आता ह्या ज्या आहेत, बॅसिलस मेगॅस्टेरियम झालं, मेथॅलोफिलस झालं, मेथिलोट्रॉफस झालं. एक लक्षात घ्या, एक तुम्हाला सांगतो मी, मेथॅलोफिलस जे आहे, मेथॅलोफिलस बॅक्टेरिया ही जबरदस्त प्रोटीन आपल्याला फॉर्म करते. म्हणजे जर तुम्ही बघितलं ना, एक इंटरेस्टिंग गोष्ट, 250 किलोग्रॅम आपल्याला जर हवं असेल, 250 किलोग्रॅम प्रोटीन, cow produces 200 gram protein per day, but in the same period 250 gram of a microbe like Methylophilus methylotropus can produces 25 tons of protein because of its rapid growth. काय म्हटलं मी, पुन्हा लक्ष द्या. काऊ जे असते, गाय म्हणूयात आपण तिला, काऊ प्रोड्युसेस कुठे होतो आपण, सो काऊ प्रोड्युसेस 200 ग्रॅम ऑफ प्रोटीन पर डे. ठीक आहे. 200 ग्रॅम पर डेला ती काय देते, पर डेला प्रोटीन देईल. ओके. आणि तेवढेच 250 ग्रॅम जर आपण मायक्रोब्स घेतले मिथॅलोफिलस मिथॅलोट्रॉपसचे, तर ते 25 टन प्रोटीन देतात. का, तर त्यांची मध्ये तेवढी रॅपिड ग्रोथ असते. लक्षात घ्या, एक काऊ असेल तर ती 200 ग्रॅम प्रोटीन देते पर डेला, पण जर तुम्ही 250 ग्रॅम बॅक्टेरिया घेतल्या मिथॅलोफिलस, तर ते किती देतील, 25 टन प्रोटीन. मग फरक आहे की नाही. काय म्हटलं मी, लक्षात घ्या, काऊ जर असेल, काऊने किती दिला, 200 ग्रॅम प्रोटीन पर डे. मात्र मिथॅलोफिलस होती बॅक्टेरिया, हिनं काय केलं, ह्या बॅक्टेरिया किती घेतल्या आपण, 250 ग्रॅम घेतल्या, एवढ्या बॅक्टेरिया आपण घेतल्या.
मग ह्या बॅक्टेरिया ज्या आहेत ना, हे मायक्रोब्स काय करतील, किती देतील? 250 टन. इथं लक्षात, सॉरी, किती देतील? 25 टन. ठीक आहे ना. सो हा फरक आहे. म्हणून आपण सिंगल सेल प्रोटीनची आता सध्या काय जास्ती गरज आहे. ओके. सो तर मग हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे असे युजफुल आहेत. मग पुढे फंजाय पण आहेत. ओके. मग फंजाय कुठले? ॲस्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा विरिडी. ईस्ट आहे. ईस्टमध्ये सॅकरोमायसिस सेरेविसी कॅन्डिडा. तुम्हाला नवीन PDF मध्ये तुमच्या 252 पेज नंबरवरती फंजाय ईस्ट ॲल्गी बॅक्टेरियाचे स्पेशीज दिले आहेत, त्या राईट करा. ओके. सो ह्या यूज केल्या जातात कशासाठी? सिंगल सेल प्रोटीनसाठी. ओके. सो तुमच्या लक्षात आलं असेल किती महत्त्वाचं आहे. The single cell protein can be readily used as a fodder for achieving fattening of cows, pigs, in breeding fish and even poultry and cattle farming also. Okay. सो अशा प्रकारे काय आहे सिंगल सेल प्रोटीन, कळत आहे? तर अशा प्रकारे सिंगल सेलपासनं प्रोटीन मिळवलं जातं आणि ते यूज केलं जातं. तर एक लक्षात ठेवायचं नेहमी. मग आता ॲडव्हान्टेज पाहूयात. काय ॲडव्हान्टेज असतील? ॲडव्हान्टेजच्या अगोदर हा एक छोटासा चार्ट आहे. या चार्टमध्ये काही बॅक्टेरिया, फंजा, ईस्ट आणि अल्गी दिलेल्या आहेत, ज्या सिंगल सेल प्रोटीनसाठी यूज केले जातात. आणि सबस्ट्रेट जो आहे ना, त्यांच्यासाठी लागणारा जो सबस्ट्रेट असेल, सबस्ट्रेट, ओके, तो असेल लॅक्टोज. त्याच्या पुढे दिलेला आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकता ॲज अ तुमच्याकडे इन्फॉर्मेशन म्हणून, किंवा एवढं सगळ्याचीही तशी गरज नाही आहे. पण तुम्ही निदान तुम्हाला लक्षात येईल की फंजायमध्ये कुठले असतात, ईस्ट, फल्गी, ह्या ज्या स्पेशीज मात्र तुम्ही लिहू शकता. ओके. आणि त्याचे ऑदर्स म्हणजे त्याच्यासाठी लागणारे सबस्ट्रेट, म्हणजे त्याच्या सबस्ट्रेटचा यूज करून मग ते प्रोटीन काय केलं जातं, मिळवलं जातं. ठीक आहे ना. ओके. नेक्स्ट, advantages of SCP. So there are many advantages of using microorganisms for SCP production. Microbes grow at a faster rate. महत्त्वाचं काय आहे, ते खूप फास्टर मल्टिप्लिकेशनचा रेट त्यांचा जास्त असतो. 1-2 म्हणजे कसा, 2 4 4 8 8 16 32 64 अशा प्रकारे त्यांचा रेट असतो. The quality and quantity of protein in microbes as compared to higher plants and animals कसे असते, बेटर असते. सो वाईड रेंज ऑफ रॉ मटेरियल कॅन बी यूज्ड. मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल यूज करता येतं. आणि प्रोडक्शन प्रोसेस इझी आहे, सिम्पल आहे, इझिली सब्जेक्टेड टू जेनेटिक मॅनिप्युलेशन. ओके. तुम्ही जर बघितलं ना, काही स्पायरुलिनाचे वेगवेगळे इथे प्लांट आहेत. तर जे प्लांट असतात स्पायरुलिनापासून स्पायरुलिना टॅबलेट असते तयार करतात, ज्याच्यामध्ये खूप जास्तीत जास्त प्रोटीन कंटेंट असतात. ओके. सो आणखी तुम्ही देऊ शकता हाय रेट मल्टिप्लिकेशन. ओके. लार्ज क्वांटिटी ऑफ बायोमास कॅन बी प्रोड्यूस इन अ कम्पॅरेटिव्हली शॉर्ट ड्युरेशन. कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त बायोमास प्रोडक्शन करतात. The microorganisms can easily genetically modified to vary the amino acids composition, and they have high protein content, 43% to 85%. हाय प्रोटीन कंटेंट असणार आहेत. ओके. आणि SCP सर्व ॲज अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन्स ऑल्सो, ॲमिनो ॲसिड्स, मिनरल, क्रूड फायबर्स, हे सगळे त्याचे काय ॲडव्हान्टेज येतात. सो लक्षात आलं असेल तुम्हाला सिंगल सेल प्रोटीन. पुढे जर बघा युजेस ऑफ SCP पण आहेत. सिंगल cell proteins have application in animals nutrition as a fattening cows, poultry, pigs and fish breeding. Also in the food stuffs areas as aroma, carries vitamins, carry emulsifying aids and
टू इम्प्रूव्ह द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ बेक प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स ज्याला म्हणतो आपण, सोप ऑल्सो इन रेडी टू सर्व मील्स, डाएट रेसिपीज. ओके. सो इन द टेक्निकल फील्ड ॲज अ पेपर प्रोसेसिंग, टेक्निकल फील्डमध्ये पण आहे. 3 फील्डमध्ये तुम्ही पाहिलं, ॲनिमल न्यूट्रिशन, फूड स्टफ आणि टेक्निकल फील्ड. या 3 फील्डमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये यूज केलं जातं. आता आपण एक छोटंसं ॲनिमेशन पाहूयात ह्याच्यावरती. सिंगल सेल मायक्रोब्सचा यूज करून सिंगल सेल प्रोटीन मिळवलं जातं. एक छोटंसं ॲनिमेशन आपण पाहूया. आता होतं काय ते की हे जे तुम्हाला दिसतात तुमच्या डोळ्यासमोर मायक्रोब्स, आता सिंगल सेल प्रोटीन ह्यामधनं मिळवलं जातं, राईट. मग बॅक्टेरिया असेल किंवा फंगस असेल, अल्गी असतील. ओके. त्याचप्रमाणे एक अल्गी आहे ज्याला आपण किंवा मायक्रोब्स कल्चर केलं जातं अशा पद्धतीने. समजा एखादी अल्गी असेल जशी का स्पायरुलिनामध्ये सगळ्यात जास्ती प्रोटीन कंटेंट असतं आणि ती फ्रेश वॉटरवरती पण काय केली जाऊ शकते, सहजपणे ग्रो केली जाऊ शकते. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स पण आहेत, कार्बोहायड्रेट्स असतील, बाकीच्या गोष्टी पण आहेत आणि प्रोटीन पण जास्ती प्रमाणात. तर हे करून असे प्लांट तयार करून स्पायरुलिना टॅबलेट किंवा फूड सप्लिमेंटसाठी टॅबलेट किंवा फीड सप्लिमेंट ॲनिमलसाठी सुद्धा आणि ह्युमनसाठी सुद्धा हे केलं जाते. आणि स्पायरुलिना ही ज्यांना वेस्ट वॉटर पोटॅटो प्रोसेसिंग प्लांटवरती सुद्धा ग्रो केली जाते. ओके. देन स्ट्रॉ, मोलासेस असेल. स्ट्रॉ दॅट इज एक्झॅक्टली वॉट, ड्रायड स्टॉक असतो फॉडर, त्याच्यापासून ते मिळवलं जाईल. मोलासेस असेल ॲनिमल बेस्ड सीवेज. ओके. सो सहजपणे ते फॉर्म होतं, मिळतं. एक ट्रॉपस मी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे ही जी बॅक्टेरिया असेल ही 25 टन्स प्रोटीन्स देते. 250 ग्रॅम जर आपण घेतले ह्या मिथॅलोफिलस, तर एडिबल फंजा आहेत, काही एडिबल मायक्रोब्स पण आहेत. ओके. त्यांच्यापासून पण काय केलं जातं, प्रोटीन फॉर्म केलं जातं. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉईंट, दॅट इज बायोफॉर्टिफिकेशन. ओके. बायोफॉर्टिफिकेशन का बघायचं आहे, कशासाठी बघायचं आहे? बघा, सगळ्यांना माहिती आहे की माल न्यूट्रिशनचा प्रकार, कुपोषित बालकं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात. म्हणजे ॲक्च्युली कुपोषित का म्हणायचं त्यांना, कारण ते जे फूड खात असतील त्या फूडकडनं त्यांची पूर्ण जी न्यूट्रिएंटची डिमांड असेल ती पूर्ण होत नाही. कारण ते जे कुठल्या दर्जाचं फूड असेल त्यांना खायला, त्या फूडमधनं सगळे मायक्रो न्यूट्रिएंट्स त्यांना मिळतात की नाही, ही खरं महत्त्वाची बाब असते. म्हणून त्यांची ती गरज पूर्ण होत नाही. बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असलेलं फूड त्यांना मिळत नाहीत आणि म्हणून त्याला म्हणायचं कुपोषित बालकं, जे ज्यांच्यामध्ये काय असतं, हिडन हंगर. सो ही जी लपलेली भूक असेल त्यांची, ती कशामुळे असेल, किंवा त्यांना ते खाल्ल्यानंतर त्यांना ते न्यूट्रिशियस फूड मिळत नाही किंवा त्यांना तेवढे प्रोटीन कंटेंट मिळत नाहीत, ऑइल कंटेंट मिळत नाहीत, विटॅमिन मिळत नाहीत, मायक्रोन्यूट्रिएंट्स त्या फूडमधनं मिळत नाहीत. म्हणून मग मालन्यूट्रिशन येतं, त्याला आपण म्हणतो कुपोषण. सो हे टाळण्यासाठी काय केलं गेलेलं आहे, तर बायोफॉर्टिफिकेशन. समजतंय? तो हे टाळण्यासाठी बायोफॉर्टिफिकेशन मीन्स अशी प्लांट बनवायची ज्यांच्यामध्ये प्रोटीन कंटेंट जास्ती असेल, ऑइल कंटेंट, विटॅमिन आणि मायक्रोन्यूट्रिएंट त्यांच्यामध्ये जास्ती असतील. क्वालिटीचं फूड तयार करणं, दॅट इज बायोफॉर्टिफिकेशन. ओके. सो इट इज मेथड इन विच क्रॉप्स आर ब्रीड फॉर हॅव्हिंग हायर लेवल ऑफ विटॅमिन, मिनरल अँड फॅट्स, that is better nutrient value. So due to this problem of malnutrition can be overcome. Following objects were considered for the breeding program, that is protein content, oil content, vitamin content, micronutrient content and quality content. So हे सगळं गरज पडली त्याच्यामुळे बायोफॉर्टिफिकेशनची. मग प्लांट ब्रीडिंगची टेक्निक यूज करून काय करायचं, क्रॉप फॉर्म करायची. फॉर्टिफाईड स्टेपल क्रॉप्स म्हणतो आपण त्याला.
फॉर्टिफाईड म्हणजे कशी, तर ज्याच्यामध्ये क्वालिटी कंटेंट आहे, ठीक आहे ना. 2 क्रॉप्स आहे समजा, बॉय फॉर्टिफिकेशन कसं केलं जाईल, ॲटलीस्ट 66 बीट आहे. ओके, आपण व्यवस्थित बघूयात आता हे. आता इथे ॲटलस 66 बीट हायब्रिड आहे, क्रॉस केलं ते नेटिव्ह वीट बरोबर. तर बायो फॉर्टिफाईड नेटिव्ह वीट आपल्याला मिळेल. कसं, जे या दोघांमध्ये समजा कंटेंट असेल प्रोटीनचं जास्ती प्रमाणामध्ये, ते कंटेंट ह्याच्यामध्ये येतील. विटॅमिन किंवा मायक्रोन्युट्रिएंट जास्ती प्रमाणामध्ये असेल ते ह्याच्यामध्ये येतील, ह्या दोघांचं क्रॉसिंग केल्यामुळे, राईट. ओके, सो मग काय होईल बघा, बायोफॉर्टिफिकेशनने एक बायोफॉर्टिफाईड नेटिव्ह वीट फॉर्म झाला, ज्याच्यामध्ये ज्याला आपण काय म्हणतो आयर्न फॉर्टिफाईड राईस. आता ॲक्च्युली इथे जर बघितलं ना, नेटिव्ह राईस आहे आणि आयर्न फॉर्टिफाईड राईस आहे. इथे काय केलं आहे, 5 टाइम्स रिच आयर्न. कोणामध्ये बघा आता, 5 टाइम्स रिच आयर्न कोणामध्ये, आयर्न फॉर्टिफाईड राईस, जो फॉर्टिफाईड आहे. आणि नेटिव्ह राईसमध्ये लेस आयर्न कंटेंट. ओके, आयर्न कंटेंट कशामध्ये तुम्हाला जास्त दिसतं, राईसमध्ये, आणि नेटिव्ह राईसमध्ये कमी दिसतं, म्हणजे त्याच्यातले आयर्न कंटेंट वाढवलेले आहे. आता ॲमिनो ॲसिड्स कंटेंट पण काय झालं, वाढलं. फॉर्टिफाईड मेज, आता फॉर्टिफाईड मेज जे होतं, हे बघा, आयर्न कंटेंट कुणामधलं जास्ती आहे, फॉर्टिफाईड मेजमधला, नेटिव्ह मेजपेक्षा. सो नुसतं व्हॅल्यू इन्क्रीज झाल्यामुळे काय झालं, बॉडीला तेवढं मिळालं आणि मग मालन्यूट्रिशन कमी झालं, ठीक आहे ना. त्याला म्हणायचं बायोफॉर्टिफिकेशन. ॲमिनो ॲसिड्स असेल तर प्रोटीन जास्ती प्रमाणामध्ये. ओके, सो अशा प्रकारे बायोफॉर्टिफिकेशन आहे. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटनं काही बायोफॉर्टिफिकेशनच्या मेथडने वेगवेगळे प्रकारचे फूड आणि व्हेजिटेबल्स फॉर्म केलेले आहेत, न्यूट्रिशियस फूड अँड व्हेजिटेबल्स, ज्याच्यामध्ये कॅरट असेल, स्पिनॅच असेल, पंपकिन असेल, हे त्यांनी फॉर्म केलेले आहे. फॉर्टिफाईड व्हेजिटेबल्स ज्यांना म्हटलं जातं, हायली न्यूट्रिशियस, हे खाल्ल्यानंतर बॉडीला त्या प्रकारे तेवढे न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत, तेवढं प्रोटीन मिळणार आहे, तेवढं ऑइल मिळणार आहे, तेवढं विटॅमिन मिळणार आहे, तेवढे मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळणार आहे. ओके, सो बायोफॉर्टिफिकेशन कॅन बी अचीव्ड थ्रू conventional selective breeding practices and also through rDNA technology. It focuses on making plant food more nutritive and as a plant grow develops. Some examples, in these examples are tomatoes, mustard, bitter gourd. ओके, सो ही बनवलेली आहे. सो अशा प्रकारे काही एक्झाम्पल्स तुमच्या बुकमध्ये पण दिलेली आहे. फॉर्टिफाईड मेज हॅव्हिंग ट्वाईस द अमाऊंट ऑफ अमिनो ॲसिड्स, लायसिन अँड ट्रिप्टोफॅनचा अमाऊंट वाढवलेला आहे मेजमध्ये. व्हीट ॲटलस 66 हॅज हाय प्रोटीन कंटेंट, जसं मी सांगितल्याप्रमाणे व्हीट जो आहे ॲटलस 66 याच्यामध्ये हाय प्रोटीन कंटेंट आहे. आयर्न फॉर्टिफाईड राईस 5 टाइम्स मोर आयर्न आर डेव्हलप, जसं हा मी सांगितला. ओके, ज्याच्यामध्ये जास्ती प्रमाणामध्ये आयर्न आहे. सो हे सगळं महत्त्वाचं आहे. व्हेजिटेबल क्रॉप लाईक कॅरेट, स्पिनॅच यांच्यामध्ये सुद्धा आहे. सो अशा प्रकारे आपण फॉर्टिफिकेशन बघितलं, लक्षात आलं असेल. फॉर्टिफाईड काही व्हेजिटेबल्स आहेत, बीन्स आहेत, गार्ड्स बी. ओके, सो बायोफॉर्टिफिकेशन इथं फिनिश. तुम्हाला लक्षात आलं असेल, हाय क्वालिटीचे फूड फॉर्म करायचे ज्याच्यामुळे माल न्यूट्रिशन होणार नाही. समजलं. आता इथे आपला बायोफॉर्टिफिकेशनचा पार्ट संपला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲनिमल हजबंड्री. ठीक आहे, सो ॲनिमल हजबंड्री आपण स्टार्ट करणार आहोत. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या ज्या नोट्स तुम्ही तयार केलेल्या त्या पटपट पाठवायच्या आहेत. आपला जो प्लांट ब्रिडिंगचा पार्ट आहे ना, तो पूर्ण संपलेला आहे. आता आपल्याला ॲनिमल ब्रिडिंग बघायची, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲनिमल हजबंड्री सुरू करणार आहोत. प्लांट ब्रिडिंग आता इथे संपलं आहे, आता काय ॲनिमल ब्रिडिंग पुढचं. सो आता झालेल्या नोट्स तुम्ही पटकन पाठवा, मला सेंड करा, आणि पुढचा पण भाग आपण लगेचच पुढे पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲनिमल हजबंड्रीमधल्या काही पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, लवकरात लवकर तुमचे नोट्स पाठवत चला.
जेणेकरून मागे तुमचं साचणार नाही. जर मागं जर तुमचं साचत राहिलं ते खूप होईल आणि मग होणार नाही. सो अशा प्रकारे तुम्ही जर थोडंसं जास्ती प्रमाणामध्ये पाठवत चला हळूहळू. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल हजबंड्री पाहूयात. ओके.